हा बैलगाडी मालक आत्ताच्या गटावरती ऑब्जेक्शन आला निकाली पंच अतुल शेठ या इकडे चला 1000 रुपये डिपॉझिट घ्या आणि निकाल बघा. ये 1000 आल्याशिवाय कुठलंही ऑब्जेक्शन स्वीकारायचं नाही बघायचं नाही. हाय गाड्या सुटणार नाही चकडा वाढणार चला पळ उचलून जावा. खडा क्रमांक 23 सुटण्यासाठी सज्ज झालाय. आले का अतुल शेठ हा बैलगाडी मला गडा क्रमांक 22 मध्ये ऑब्जेक्शन आले. जी गाडी पळाली ती गाडी गडा क्रमांक 16 मध्ये पळाली म्हणून ऑब्जेक्शन आलंय. अतुल शेठ जावा ऑब्जेक्शन चेक करावं. हा 1000 रुपये डिपॉझिट भरलंय त्यांनी. हे गाड्या सुटणार या बाजूला. सोडा झेंडा पंच सोडा 23 सोडा. झेंडा पंच घड्याळात वाढले 3 वाजून 3 मिनिटं झालेत. वेळेचं भान असू द्या. झेंडा पंच सुटला 23 सुटला आणि आणखीन एका गटात 1 नंबर तासावर जाग्यावर टिकी मारली. राहिलेल्या 5 गाड्यामध्ये लढत चालू आहे. त्यातल्या आता 4 गाड्यामध्ये लढत चालू झाली. कोण होणार गटपास सीमेला पात्र. अतिशय सुंदर गाड्या बाद. अलीकडे टिंग्या मध्ये चित्तर आहे पलीकडे सर्जा आहे. अतिशय सुंदर आणि बाजी मारली. नाव त्याचं राजा आणि चित्तरनं. आबा ड्रायव्हर गोटेगावकरांचं ड्रायव्हिंग. आहा कसं शिवना पाणी चाललंय कसं शिवना पाणी चाललंय. त्यामुळं ए गाडी आली मागणे. हा सगळ्यात माग पळत होता. ड्रायव्हरचा चलाकपणा कामी आला आणि गाडी सीमेला पात्र ठरली का असा आबा ड्रायव्हर गोटेगावचा. ह्या निकाली पंच निकाल गडा क्रमांक 23 चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावले गडा आहे. तुळजाव आणि प्रसन्न माळेगाव अशोक बनसे गव्हाणे यांचा राजा आणि सतीश भांगे यांचा हिंद केसरी चित्तर. या गाडीचा 1 नंबरला सुंदर गाडी पळवली. सोन्या आणि चित्तरची गाडी सुंदर गाडी पळवली. आबा ड्रायव्हर गोटेगावकरांनी गाडी सीमेला पात्र. गट क्रमांक 21 मध्ये सुंदर गाडी सीमेला पात्र केली. त्याबद्दल कलीम शेठ यांच्याकडनं ड्रायव्हर साठी 200चं पारितोषिक आहे. ड्रायव्हर आपलं पारितोषिक या ठिकाणी कलीम शेठ कडनंच घ्यायचे. 24 मध्ये रामगड